हे गाईज, कसे आहात तुम्ही? तर हा व्लॉग असणार आहे तिरुपतीचा. तर मी 14 तारखेला तिरुपतीला गेलेले आणि हा व्लॉग थोडा उशिरा येतो आहे, बट ओके. तर मग 14 तारखेला 4:30ची आमची ट्रेन होती. तर मग मी घरातून 3:30ला निघाले आणि मग 3:30ला निघाल्यानंतर मग 4पर्यंत मी पोचले पुणे स्टेशनला. आणि इथं प्रणतीची फॅमिली येऊन थांबलेली. मी प्रणतीच्या फॅमिलीबरोबर चाललेले आणि मग आम्ही सगळे प्लॅटफॉर्मवर येऊन थांबलो आहे. आणि हा श्रीनय बघा, त्याला त्याची मम्मा माऊ बोलायला शिकवते मला. आणि मग आमची ओळख एवढी झाली नाही, पण नंतर आमच्या दोघांची खूप ओळख झाली. आणि मग नंतर मग आम्ही निघालो. ट्रेन आली आहे, आम्ही बसलो, बॅग्स सगळं सेट केलं. आणि मग लास्ट मुमेंट आम्हाला जनरलमध्ये तिकीट्स बुक करायला लागले, कारण की आम्ही लास्ट मुमेंट सगळी प्लॅनिंग केलेली. सो इथं आम्ही गेम खेळते, हो शो को. सो हो म्हणजे वरती, शो म्हणजे कुणाला तरी, आणि को म्हणजे पॉईंट आउट करायचं. सो ही ती तर तुम्ही आता इथे श्रीनेचा डान्स बघा त्याच्या फेवरेट सॉन्गवर. त्याला हे गाणं खूप आवडतं. आणि इथं मग 8च्या सुमारास सर्वांना खूप भूक लागलेली, तर मग आम्ही सर्वांनी जेवण करायचं ठरवलं. आणि मग सर्वांनी घरून काही ना काहीतरी आणलेलं, मग ते आम्ही खाल्लं. तर बघता बघता सोलापूर जंक्शन आलेलं. आणि मग इथून खाऊन झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण झोपायला गेलो. आणि मग डायरेक्ट नेक्स्ट डे रेणुगुंटा स्टेशनलाच उठलो. मग सगळ्या बॅग्स येथे घेतल्या आणि मग आम्ही निघालो आहे. मग स्टेशनच्या बाहेर आम्ही एक गाडी बुक केलेली, जितके पण दिवस आम्ही आहोत तिरुपतीमध्ये, सो तेच आम्हाला सर्व ठिकाणं फिरून आणणार होते. सो आम्ही मग बसलो गाडीमध्ये आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आमच्या हॉटेलकडे. तर आम्ही हॉटेल घेतलेलं हॉटेल PLR ग्रँड म्हणून. सो ओके हॉटेल होतं. तर मग तुम्हाला एक शॉर्टमध्ये रूम टूर दाखवते. तर मग आता आल्यानंतर मग आम्ही सर्वजण फ्रेशनअप झालो आणि मग तुम्ही बघू शकता. गाईज, सो आता रेडी झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे SSD टोकन घ्यायला. सो आता बघूया किती गर्दी आहे. प्रणती पण रेडी आहे. प्रणती हा. मग इथं आम्ही थोडे व्हिडिओज क्लिक केले आणि मग व्हिडिओज क्लिक केल्यानंतर बघू शकता मागं आमची बस आहे. तर इथून अवघ्या 10 मिनटाच्या अंतरावर आहे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स. सो तिथे SSD टोकन मिळतं. इथं टाईम स्लॉट्स असतात, तिथं आपल्याला जाऊन थांबून मग SSD टोकन घ्यायला जातं. आणि आमचं नशीब एवढं म्हणायचं तेवढं कमी आहे की आम्हाला अवघ्या अर्ध्या तासात SSD टोकन मिळालं. तुम्ही बघू शकताय की एवढी फास्टमध्ये इथं चाललेलं ना सगळं. आणि इथं त्यात भांडणं चालू झाले. तर मग व्हिडिओज कॉन्टेंट राहायला नाही पाहिजे म्हणून, पण दिसत नव्हतं. एनिवेज मग इथून लाईन निघाली, मग आम्ही पळत चाललो आहे. आणि मग अजून इथून पुढे अजून थोडीशी एक 5 मिनटाची लाईन आहे. आणि हे काका काय म्हणत होते काय कळलं नाही. एनिवेज मग इथून आम्ही परत लाईनीत लागलो. आणि मग इथं टोकनचं हे काउंटर आहे बघा. इथे पण तुम्ही बघू शकताय एवढी काय गर्दी नाही आहे आणि खूप म्हणजे हेवी रश असतो इथे. पण आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी नव्हता रश. आणि मग आम्ही इथं टोकन घेतलं. तर आमचं टाईम स्लॉट होता 3 वाजताचा आम्हाला भेटलेला. आणि मग आम्ही हे घेऊन आता आम्ही चाललो आहे. तर आम्ही मग हे तुम्ही बघा, हे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स आहे. सो इथं राहायची पण सोय आहे. आणि मग हे झालं, मग इथं सर्वांचं चाललेलं आता कुठे जायचं. तर मग सर्वांनी ठरवलं आणि मग फायनली मग आमचं ठरलं की आणि आम्ही ज्या दिवशी गेलो ना, लकीली त्या दिवशी महाशिवरात्र होती.
सो योग इतका छान जुळून आलता की त्या दिवशी महाशिवरात्र पण होती आणि मग आम्ही ठरवलं की मग त्या दिवशी आपण जाऊया कालहस्तीला. सो हे कालहस्ती हे महादेवाची मंदिर आहे आणि मग तिथं जायला असे त्यांचे प्रायव्हेट बसेस असतात. तर मग तिथून बसमध्ये बसून ते मंदिराच्या तिथे थोडं अलीकडं सोडतात आणि मग हा ब्रिज क्रॉस करून तिकडं दिसते तिथं जायचं आहे. आणि त्या दिवशी रश होता पण ठीक आहे. मग आम्ही जे 200चे जे पासेस होते ते 200चे पासेस सर्वांनी काढले आणि मग आमचं अवघ्या 1.5 ते 2 तासात झालं दर्शन. आणि मग तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे इथली महादेवाची जी लिंग आहे. म्हणजे शब्द कमी एवढं सुंदर होतं म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. तुम्ही मस्ट ट्राय इथे जावा. कशी कशी बसले सगळे हा बाई बघ फोकस फोकस. मग इथून आम्ही हे टमटम का काय म्हणतात तिथे काय माहिती ते करून मग आम्ही आमच्या बसच्या इथे आलो. मग ती बसून मग थोड्या मिनटात आम्ही पोचलो आहे पद्मावती टेम्पलला. सो पद्मावती टेम्पलला आम्हाला पोचता 8 वाजलेले. तर मग इथं आम्ही गेलो आतमध्ये. इथं फोन झाला होता म्हणून व्हिडिओ इथे काय घेता नाही आलं. मग आम्ही परत गेलो गाडीमध्ये फोन ठेवलेला मग घेऊन आलो परत इथले व्हिडिओज घेतले. आणि मग तुम्ही बघू शकताय हे मस्त पाण्याच्या मधोमध आहे हे मंदिर. आणि मग इतकं छान होतं. मग मी आणि प्रणती आम्ही मग चाललेलो बस कारण की आम्ही दोघीच राहिलेलो. सर्वजण आधी जाऊन थांबलेले आणि तुम्ही माझा तो बघू शकता किती सुंदर दिसतो. मला खूप आवडतं मी रोज लावायचं आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. स्टे ट्यून बाय.